नमस्कार. ग्लोबल आर्ट बीट्स उपक्रमांतर्गत 25 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय महास्पर्धांचे आयोजन राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल बागुल यांनी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मी रतिलाल बाबेल, ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रापसबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असून या स्पर्धेत सहभागी होत आहे. माझ्या स्पर्धेचा आजचा विषय आहे व्यसनमुक्त भारत. भारत या देशाला जवळपास 1,40,000 वर्षाची परंपरा आहे. आपण याला इंडिया म्हणतो, भारतवर्ष म्हणतो, आर्यवर्त म्हणतो. भारत जर फोड केली तर भा अधिक रथ, याचा संस्कृत अर्थ असा आहे. भा म्हणजे तेज किंवा तेजस्विता आणि रथ म्हणजे रममान. तेजस्वितेमध्ये रममान होणारा जो देश आहे त्याला भारत म्हणतात. या देशाला सोने की चिडिया असं सुद्धा पूर्वी म्हटलं जात होतं. ज्या देशामध्ये खनिजांचा मुबलक साठा आहे तो देश म्हणजे भारत. नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्रामध्ये जवळपास 60% जास्त ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्या देशातील म्हणजे भारतातील आहे. आणि म्हणून भारताचा जर विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या जगातला 7वा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला 2रा देश भारत आहे. भारत हा प्रचंड बुद्धिमत्ता असलेला, सर्वात जास्त तरुण असणारा देश म्हणजे प्रचंड बुद्धिमत्तेच्या तरुणांचा देश म्हणजे भारत आहे. साधारण 65% लोक भारतातील वयोगट 35च्या आतील आहेत. जर वयाचा मध्यबिंदू काढला आणि त्याचा विचार केला तर तो भारतासाठी आहे 26.7 आणि चीनसाठी तो आहे 37. आणि म्हणून भारत या देशातील तरुणांना वाईट मार्गाला लावून त्यांची क्रियाशक्ती कमी करून आपल्याला हा देश जिंकता येईल असं अनेक राष्ट्रांना वाटत आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, चीन असेल, अफगाणिस्तान असेल आणि इंडोनेशिया असेल. आणि म्हणून छुपा मार्गाने अनेक वाईट व्यसनं ते भारतामध्ये पाठवित आहेत आणि भारतातील तरुणांना व्यसनयुक्त करण्याचं काम हे देश करत आहेत. आणि म्हणून सर्वांनी सावध होणे ही काळाची गरज आहे. तरुण जर व्यसनमुक्त असतील, योगयुक्त असतील शरीराने म्हणजे फिजिकल फिटनेस असेल, मेंटल फिटनेस असेल आणि सोशल फिटनेस जर त्यांच्याकडे असेल तर देश प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून देश प्रगतीपथावर जायला नको म्हणून हे आतंक समर्थक देश आपल्या दररोज अनेक तरुणांना व्यसन युक्त बनवत आहेत. साधारण दररोज 5,500 तरुण व्यसनाधीन होत आहेत. आणि म्हणून जर आपल्याला महासत्ता व्हायचा असेल, विश्वगुरू व्हायचा असेल तर या तरुणांवरती चांगले संस्कार होणे काळाची गरज आहे. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मूल्य शिक्षणाचा शालेय स्तरावरती समावेश करण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. मग या तरुणांना व्यसनयुक्त केलं जातंय आणि आपल्याला व्यसनमुक्त भारत पाहिजे. मग व्यसन म्हणजे नेमकं काय? ज्या पदार्थामुळे गुंगी येते, ज्या पदार्थामुळे नशा येते आणि जो पदार्थ न मिळाल्यामुळे वारंवार तो मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो त्याला व्यसन म्हणतात. व्यसन हा एक आजार आहे. व्यसन म्हणजे स्लो पॉइझन आहे. चटकन लागते ती चटक. चटकेचं रूपांतर गरजेत होतं. गरज वयासह वाढत जाते, ज्याला आपण सवय म्हणतो, अधिक वय. आणि सवयीचं रूपांतर व्यसनात म्हणजे व्यस्त प्रमाणात सेवन याच्यामध्ये होतं. व्यसनांचे किती प्रकार आहेत? भरपूर आहेत, पण माझ्या मते मी 2 प्रकार करतो. एक चांगलं व्यसन आणि दुसरं वाईट व्यसन.
चांगलं व्यसन सुरुवातीला त्रासदायक वाटतं, नको नकोसं वाटतं, पण चांगल्या व्यसनाचा अंतिम परिणाम हा सुखद असतो, गोड असतो आणि आनंद देणारा असतो. वाईट व्यसन सुरुवातीला हवाहवंसं वाटतं, पण वाईट व्यसनांचा शेवट हा खूप वाईट असतो आणि म्हणून प्रत्येकाला एकतरी चांगलं व्यसन असलं पाहिजे. कोणत्याही आवडीचा आपला छंद जोपासा, त्याच्यामध्ये स्वतःला रममान करा आणि आपल्यामध्ये असणारी क्रियाशक्ती ही देशाच्या प्रगतीसाठी कशी वापरता येईल याचा विचार करा. एका कवितेमध्ये फार सुंदर उल्लेख होता, हे हात उत्सुकलेले दगडाच्या वर्षावाला, रोका ते लावा देशाच्या प्रगतीला. म्हणजे देशाची प्रगती करायची असेल तर श्रमप्रतिष्ठा जोपासली पाहिजे आणि श्रमप्रतिष्ठा जर जोपायची असेल तर शरीराची कार्यक्षमता जी व्यसनांमुळे कमी होते ती कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. व्यसन अनेक प्रकारचे, काही जण तंबाखू सेवन करतात, काही जण सिगारेट ओढतात, काही जण गुटखा खातात, काही जण महिला विशेषतः तंबाखू भाजून मशेरी करून ते लावण्याचा प्रयत्न करतात, काही जण बियर सेवन करतात, काही जण दारू सेवन करतात, गांजा, अफू, चरस, हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगर या सर्वांचा विचार करून त्याच्या अधीन होणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतील आणि म्हणून आपण थोडंसं सावध राहिलं पाहिजे का या व्यसनांमुळे शरीरावरती भरपूर विपरीत परिणाम होतात. माणसाची कार्यक्षमता कमी होते, माणसाला नपुसंकत्व सुद्धा येऊ शकतं आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. व्यसनासाठी जर आपण दिवसाला 50 रुपये खर्च करणार असू तर एका महिन्यासाठी 50 गुणिले 30 म्हणजे 1500 रुपये आपण खर्च करतो. एका वर्षासाठी 1500 गुणिले 12 म्हणजे आपण 18,000 रुपये खर्च करतो आणि साधारण जर 40 वर्ष आपण व्यसन केलं तर 40 गुणिले 18,000 याचं उत्तर होतं 7,20,000 रुपये. म्हणजे जर आपण वाईट व्यसन केलं नाही तर हे 7,20,000 रुपये वाचू शकतो. हे बँकेमध्ये ठेवून त्याच्यावरती काही व्याज मिळवू शकतो. पण मला वाटतं याच्याही पेक्षा मोठी म्हणजे आपण जर वाईट व्यसन केलं नाही तर आपल्याला आरोग्यासाठी कुठलाही खर्च करावा लागणार नाही. म्हणजे काही लाख रुपयांची बचत आपण याच्यातून करू शकतो. कारण जर व्यसन केलं तर हे 7,20,000 रुपये जातीलच जातील, पण जडणारे जे आजार आहेत त्याच्यासाठी काही लाखो रुपये लागतील आणि कधी कधी मृत्यू सुद्धा येईल आणि त्याच्यामुळे कुटुंबावरती वाईट विपरीत परिस्थिती निर्माण होईल. म्हणून स्वतःला या वाईट व्यसनांपासून दूर ठेवून जर हे 50 रुपये जर आपण बचत केले तर एका चांगल्या कामासाठी आपल्याला वापरता येईल. मुक्तांगण नावाची पुण्यामध्ये एक संस्था आहे, व्यसनमुक्ती केंद्र चालवते. याची सुरुवात कैलासवासी डॉक्टर सौ अनिता अवचट आणि श्रीयुत डॉक्टर अनिल अवचट यांनी सुरू केली. पु ल देशपांड्यांनी मुक्तांगण हे नाव सुचवलं आणि काही आर्थिक मदत दिली. सुरुवातीलाच पु ल देशपांडे म्हणाले होते का लवकरात लवकर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र बंद व्हावं आणि या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावं. कारण तरुण मुलं ही व्यसन मुक्त जर झाली आणि त्यांना वेगवेगळ्या छंद जोपासता आले तर मला वाटतं मी दिलेल्या रकमेचा चांगला उपयोग झाला असं होईल. परंतु आजही तसं झालेलं नाही. आता तो कार्यभाग डॉक्टर अनिल अवचट यांची कन्या सौ मुक्ता पुन तांबेकर सांभाळत आहे आणि मुक्ता पुन तांबेकरांचे जर आपण व्हिडिओ पाहिले तर ध्यानामध्ये येईल. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 25,000 तरुणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांना विचारला गेला होता का कोणता वयोगट यामध्ये जास्त सफर झालेला आहे. त्यांनी सांगितलं 15 ते 16 वयोगट यामध्ये जास्त सफर झालेला आहे आणि त्या अनेकांनी अपेयपान म्हणजे दारू सेवन केलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं ज्यावेळेला एखादी व्यक्ती 15व्या वर्षी व्यसनाधीन होते, हे व्यसन लागण्यासाठी अगोदरची 3-4 वर्ष म्हणजे तो 12व्या किंवा 13व्या वर्षी व्यसन करायला लागला असेल. म्हणजे 7वी मध्ये किंवा 8वी मध्ये हा जर मुलगा व्यसन करत असेल तर देशाची तरुण पिढी बर्बाद होत आहे आणि मग देश हा प्रगती करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काही आपल्याला मुलांना चांगले धडे द्यावे लागतील. या व्यसनांचे वाईट परिणाम
चित्रफितीच्या द्वारे किंवा व्याख्यानाद्वारे, पोस्टरद्वारे त्यांना समजून सांगावे लागतील आणि हे तरुण पिढी त्याच्यापासून कशी दूर राहील याचा विचार करावा लागेल. व्यायाम करणे, इतर छंद जोपासणे, यासाठी ते कसे सहभागी होतील यासाठी विचार करणं गरजेचं आहे. संतांना जे अपेक्षित होतं का, संतांना अपेक्षित होतं करू तरुणांना व्यसनमुक्त, सत्यात उतरेल स्वप्न संत. संतांनी पाहिलेलं स्वप्न होतं व्यसनमुक्त भारत. संत कबीर असतील, संत रोहिदास असतील, अलीकडच्या काळात म्हणजे 13व्या शतकाचा जर विचार केला तर संत ज्ञानदेवांपासून संत ज्ञानदेव, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, या सर्वांना वाटत होतं का समाजाने व्यसन मुक्त राहिलं पाहिजे. आणि पुढील काळामध्ये मग महात्मा गांधी जे असतील, विनोबा भावे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, आणि अलीकडच्या काळात डॉक्टर प्रकाश आमटे असतील, सौ मंदाताई आमटे असतील, डॉक्टर अभय बंग असतील, सौ राणी बंग असतील, डॉक्टर रवींद्र कोल्हे असतील आणि सौ स्मिता कोल्हे असतील, यांनी समाजामध्ये तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी केलेलं योगदान पाहिलं का आपल्या ध्यानात येईल का देश प्रगतीपथावरती नेण्यासाठी अशा विचारांची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. ग्रामगीतेचं आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचं घरोघरी पारायण व्हायला पाहिजे आणि तरुण मुलांवरती चांगले संस्कार रुजवण्याची आज गरज आहे. संत साहित्यातून तरुणांना योग्य मार्गावर नेता येईल आणि खरं तर भूमिका बजावू शकतात सिनेकलाकार. सिनेकलाकारांनी ठरवलं पाहिजे का व्यसनाच्या मी जाहिराती करणार नाही, मी ज्या चित्रपटात काम करणार आहे त्या चित्रपटात कुठल्याही प्रकारचं व्यसन असणार नाही, असं सिनेकलाकारांनी ठरवलं तर फार गरजेचं होईल. कारण सिनेकलाकारांचा प्रभाव हा तरुणांवर आहे आणि तरुण त्याचप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून सिनेकलाकारांची भूमिका व्यसनमुक्त भारतामध्ये अग्रेसर असणार आहे. सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर कल्याण गंगवाल जे शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत, त्यांनी फार मोठं काम आपल्यासाठी केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये धान्यापासून मद्यार्क निर्माण करणार होते, धान्यापासून बियर निर्माण करणार होते आणि ही बियर किराणा मालाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवणार होते. फार मोठा आवाज डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी उठवलेला आहे. आणि जर बियर किराणा मालाच्या दुकानात जर विक्रीसाठी आली असती तर काय झालं असतं पहा, आपले लहान बांधव शाळेत येताना पाण्याच्या बॉटलच्या ऐवजी बियरची बॉटल घेऊन आले असते. धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली, या दोन्ही क्रांती देशाच्या उपयोगी होत्या, देशाच्या फायद्याच्या होत्या. परंतु बियर क्रांती ही देशाच्या फायद्याची नाही, याचाही विचार करण्याची गरज आहे. बियर क्रांतीमुळे असं वाटतंय देशाला राजस्व किंवा महसूल मिळतोय, पण हा महसूल तरी किती आहे? 1 रुपया जर महसूल मिळाला तर सरकारला या व्यसनांमुळे जे होणारे आजार आहेत आणि गुन्हे आहेत याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी 15 ते 20 रुपये खर्च करावे लागतात. हॉस्पिटल उभारावे लागतात, स्टाफ असतो, नर्स असतात, औषधं मोफत द्यावी लागतात. आणि त्याचबरोबर एखादा व्यसनी व्यक्ती अनेक गुन्हे करू शकतो, चोरी करू शकतो, मारामारी करू शकतो, खून करू शकतो, बलात्कार करू शकतो. आणि या चालणाऱ्या केसेस सोडवण्यासाठी कोर्टाची आणि पोलिसांची गरज भासते. आणि म्हणून राजस्व किंवा महसूल किती मिळतोय याच्याकडे सरकारने जरा थोडंसं विचारपूर्वक पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे सुद्धा चांगलं काम करत आहे. अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत ह्या भारत देशाला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सन 1930 साली माउंट आबू राजस्थान या ठिकाणी या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना झाली. 137 देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहेत. 8500 शाखा आहेत आणि दरवर्षी जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना नैतिक आणि आध्यात्मिक धडे दिले जातात. ज्या विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये नैतिक आणि आध्यात्मिक धडे मिळतात ते विद्यार्थी नक्कीच पुढील काळात वाईट मार्गाला जाणार नाही. मग ही जी व्यसनं आहेत
तंबाखूचा विचार करू, तंबाखूमध्ये तर जवळपास 4000 प्रकारचे विषारी घटक आहेत. आणि एक सिगारेट जर ओढली गेली तर माणसाचं आयुष्य 7 मिनिटांनी कमी होतंय. पण जो सिगारेट ओढतो त्याचंच आयुष्य कमी होतंय असं नाही. तो ज्या वेळेला धूर बाहेर सोडतो, त्या धुरामुळे आजूबाजूला बसणारे, ज्याला आपण पॅसिव्ह म्हणूया, त्यांच्यावरती सुद्धा विपरीत परिणाम होतो. या तंबाखूच्या सेवनाने डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे अवयव आहेत ना, या सर्वांवरती विपरीत परिणाम होतोय. मोतीबिंदू होतो, तोंडाचा कॅन्सर होतो, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, मूत्राशयाचा कॅन्सर होऊ शकतं, नपुसंकत्व येऊ शकतं, वाढती पायदुखणी होते आणि रक्तपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे गँग्रीन होऊन पाय कापावा लागतो. निकोटीनमुळे मेंदूचं कार्य मंदावलं जातं, स्वरयंत्राचा कॅन्सर होतो, श्वास घेण्यामध्ये त्रास होतो, पोटाचा कॅन्सर होतो, पोटाचा अल्सर होतो आणि शरीराची कार्यक्षमता खूप कमी होते. म्हणून व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. खातात गुटखा, तब्येतीला फटका, जीवनातून लवकर सुटका, म्हणून खाऊ नका गुटखा, खाऊ नका गुटखा. आमच्या काळात एक वाक्य होतं, ऊंचे लोक ऊंची पसंत माणिकचंद. जरा ही म्हण आपल्याला थोडी बदलावी लागेल. ऊंचे लोक ऊंची पसंत, नॉट माणिकचंद बट सफरचंद. माणिकचंद 2500 रुपये प्रति किलो आहे आणि सफरचंद प्रति किलो 200 रुपये आहे. काय खायचं, काय प्यायचं आणि कसं वागायचं हे सुज्ञ माणसांनी योग्य रीतीने ठरवावं. जर विचार केला तर सिगारेट, ज्याला असं म्हणतात सफेद वस्त्र परिधान केलेली ललना, ती सिगारेट म्हणते. ज्या सिगारेटमध्ये निकोटीन आहे, धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, अमोनिया आहे, डांबर आहे, आर्सेनिक आहे, शिसे आहे आणि फॉर्मॅल्डिहाइड आहे, मिथेन वायू सुद्धा आहे. हे शरीरावरती विपरीत परिणाम करणारे घटक आहे. ती सिगारेट म्हणते. सिगारेट सेज डोंट किस मी, इफ यू किस मी आय विल किल यू. आणि प्रत्येक पाकिटावरती व्यसन ज्या गोष्टीचं आहे तिथे एक वैधानिक इशारा दिलेला असतो, आपण त्याच्याकडे पाहत नाही. जर आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली आणि कॅन्सरचे रुग्ण पाहिले का ज्यांनी वारंवार गुटखा खाल्ल्यामुळे दात घासताना ब्रश तोंडातून आरपार बाहेर निघालेला आहे, तोंडाचा कॅन्सर झालेला आहे, गाल कापावा लागलेला आहे, ओठ कापावे लागलेले आहेत, आणि ती जर विपरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर नक्कीच व्यसनयुक्त असणारा व्यक्ती व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे का आपण या वाईट मार्गाचा विचार करणार नाही. ज्या पदार्थांमुळे नशा येते, आपण ज्याला मादक पदार्थ म्हणतो, या मादक पदार्थांच्या सेवनाने उलट्या होणे, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटात दुखणे, जुलाब होणे आणि एकाने वापरलेली सुई जर दुसऱ्याने वापरली तर एड्स होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. मेंदूचे विकार होतात, श्वसनाच्या समस्या होतात, हृदयविकार होतं, आतडे आणि मूत्राशयाचे विकार होतात, बद्धकोष्ठता, आणि जर मद्यपान करून वाहन चालवलं तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे गुटखे खाणारी माणसं कुठेही थुंकतात आणि आपल्या देशाचं सौंदर्य खराब करतायत. तेव्हा थोडासा विचार करावा लागेल. ही झाली काही व्यसनं, पण अलीकडच्या काळात नवीन व्यसनं आलेली आहेत. टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट आणि त्याचबरोबर विविध गेम्स याचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. साधारण तरुण मुलं दिवसामध्ये 4 तास टीव्ही, मोबाईल, इंटरनेट किंवा वेगवेगळ्या गेम्स खेळतायत. आणि जर सरासरी आयुष्य 60 जर विचारात घेतलं आणि दररोज 4 तासाचा विचार केला तर आपल्या आयुष्यातली आपण सोनेरी 10 वर्ष म्हणजे झोपेचा काळ धरून वाया घालवतोय, नाही तर सोनेरी 20 वर्ष आपण वाया घालवतोय. तेव्हा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. टीव्ही, फेसबुक, मोबाईल, इंटरनेट वापरण्याचं, शिस्तीत वापरण्याचं अभियान एका आमच्या मित्रांनी सुरू केलेलं आहे. त्यांचं नाव आहे महेश गोरडे, जळगाव या ठिकाणी आहे, आणि त्या फाउंडेशनचं नाव आहे कुतूहल फाउंडेशन. या कुतूहल फाउंडेशनने एक दिवस उपवास करायला सांगितलंय. टीव्हीचा उपवास करा, फेसबुकचा उपवास करा, मोबाईलचा उपवास करा, इंटरनेटचा उपवास करा. आणि कोणाला बळजबरी केलेली नाहीये. कुटुंबाबरोबर वेगवेगळ्या तुम्ही चर्चा करा. त्यांनी केवळ
बंद करा असं सांगितलं नाही, तर त्याला सक्षम पर्याय भरपूर त्यांनी दिलेले आहेत. वैज्ञानिक प्रकल्प तयार करून घेतात, बौद्धिक खेळ खेळायला देतात, पुस्तकांचं वाचन घडून आणतात आणि ते सांगतात वेळ वाचवा. वेळ वाचवणे म्हणजे वेळ निर्माण करणे आहे आणि वाचलेला वेळ हा नवनिर्मितीसाठी वापरा. व्यसन से बचाओ आणि सृजन में लगाओ. व्यसन से बचाओ और सृजन में लगाओ. सिगारेट पिऊन सोडता धूर, आयुष्य जाते दूर दूर. संस्कार संस्कृती विसरू नका आणि तंबाखूसाठी हात पसरू नका. तंबाखूसाठी हात पसरू नका. टीव्ही, फेसबुक, मोबाईल आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर मानेचे आजार, डोळ्याचे आजार, लठ्ठपणा, अकाली प्रौढत्व येतं आणि मन अशांत होतं. कारण माणूस रात्र पाहत नाही, म्हणजे झोपेचं चक्र बदलून जातं आणि झोपेचं चक्र बदललं का मग सगळ्या गोष्टी वाईट होतात. आणि म्हणून एका मानसोपचार तज्ञाने फार सुंदर लिहिलं होतं, 5 किलोमीटर चाला, 5 पाने वाचा आणि श्रीमंत बना. श्रीमंत माणसं पुस्तकं वाचतात आणि गरीब माणसं टीव्ही पाहतात. कारण पुस्तकं वाचल्याने तुमच्या कल्पनाशक्तीला एक वेगळा बहर येतो आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात आणि टीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या कल्पना खुंटतात. म्हणून याचा विचार करणं गरजेचं आहे. भारतीय संविधानामध्ये सुद्धा 47व्या कलमामध्ये हेच सांगितलं आहे का सार्वजनिक आरोग्य जपलं पाहिजे आणि वाईट व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम रीतीने मार्गदर्शन करून तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि आपली जी प्रतिज्ञा आहे त्याचा थोडासा आपण विचार करायला पाहिजे. आज तरुण मुलं साधारण 90% पॉर्न साईट पाहतात आणि 35% युवती या पॉर्न साईट पाहतात. याचे काय वाईट परिणाम आहेत मी सांगण्यापेक्षा आपणा सर्वांना ज्ञात आहे, म्हणून आपली प्रतिज्ञा समजून घेऊ. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता मी माझ्या अंगी रुजवीन. ही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी सांगितलेली प्रतिज्ञा आपण प्रत्येकाने जीवनामध्ये अंगीकारण्याची गरज आहे आणि वाईट व्यसनांपासून दूर राहून एखादं चांगलं व्यसन आपल्याला लावून घेण्याची गरज आहे. नशा करू नका, शराब खराब आहे. तुम्ही पहा, दूध गवळ्याला गल्लोगल्ली फिरून विकावं लागते आणि दारू एका दुकानामध्ये बसून विक्री केली जाते. आणि म्हणून नशा हा शब्द समजून घ्या. नशा न करता, नशा शब्द उलटा केला का शान आहे, शान से जीना है तो नशे से मुक्त होना चाहिए. आणि नशामुक्त भारताची अपेक्षा करूया. नशामुक्त जर भारत असेल तर त्यातला तरुण हा सदाचारी असेल, संपन्न असेल, ज्याच्यावरती संस्कार असतील आणि तो देशहिताची कार्य करेल आणि आपली ऊर्जा देशाच्या कल्याणासाठी वापरेल. जे महासत्ता होण्याचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे ते तरुणांच्या जोरावर पाहिलेलं आहे. आणि म्हणून तरुणांनी या वाईट मार्गाला फाटा देऊन चांगल्या मार्गाचा स्वीकार करून एक नवीन वाट चोखाळण्याची गरज आहे आणि तरुण नक्कीच करतील आणि भारत हा विश्वगुरू होईल, महासत्ताधारी होईल आणि त्यातले युवक हे योगयुक्त आणि व्यसनमुक्त असतील अशी अपेक्षा करूया. जय हिंद, जय भारत.